सुप्रभात मित्रांनो, माझं नाव शार्दूल विजय पाटील आणि तुम्ही बघताय शार्दूल व्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. तर आज आपण एक राईडला जाणार आहोत आणि परमिशन आपल्याला पण राईडची परमिशन जी आहे ती भेटली आहे. तर राईडला येणार आहेत तन्मय, सिरिल आणि मी आहे. तर तन्मय तर मीटिंग पॉईंटला पोचला आहे, अजूनपर्यंत मीच रेडी झालो आहे. आता थोडंफार एक खाऊयात काहीतरी थोडंसं आणि निघूयात. आता वाजलेत काहीतरी 5:15 आणि आज संडे आहे, सो जाऊयात. आणि डेस्टिनेशन तुम्हाला मी सांगतो कुठे जाणार आहोत आपण, तर डेस्टिनेशनला जाऊन सांगेल तुम्हाला सिक्रेट. तोपर्यंत व्हिडिओ बघा डेस्टिनेशनसाठी की आपण नक्की कुठे चाललो आहे राईडला. लोणावळा जवळच आहे, तुम्ही गेस करा कमेंट्समध्ये की तुम्हाला गेस जर झालं तर करू शकता गेस तुम्ही. सो ठीक आहे, चला लवकर जाऊयात. तन्मय वेट करतोय, मी रेडी झालो आहे, मी गार्ड्स घातलेत. हेल्मेट आहे, हावाला हेल्मेट घेतो आहे मी आज, आणि हे नाही गार्ड्स. ओके, हे आहे आपली बाईक, हे आहे हेल्मेट. आणि आता एक मिनटं, चावी कुठे गेली यार? हां ओके ओके. सगळे सिक्युरिटी कार्ड पबजी करते. हां भाई, तर ठीक आहे. ओके, गेअरमध्ये. ओके डन. ओके, स्टार्ट करूयात. ओके ठीक आहे. सो गाईज, आजचं मीटिंग पॉईंट आहे देहू रोड पोलीस चौकी. तिथे तन्मय थांबला आहे, सो आपण लवकर तिथे जाऊयात. मधला रूट पण तुम्हाला मी दाखवतो. ओके. सो मित्रांनो, आम्ही आलो आहे मीटिंग पॉईंटला. तन्मय भाई, तन्मय. सो तन्मय आहे राईटला. तन्मयकडं आहे एक्सपल्स आणि एक्सट्रीम. सो इकडून आम्ही आता निघतो आहे. किती वाजले? 6 वाजलेत ना? किती वाजले डॉट? 6. चेक कर ना फोनमध्ये किती वाजलेत. फोनमध्ये चेक कर ना किती वाजलेत. चेक कर फोनमध्ये चेक कर किती वाजलेत. 6-9 झालेत आणि आम्ही आता निघतो इकडं. सो ठीक आहे, भेटूयात आपण. तुम्हाला पुढे भेटतो आम्ही. तो गाईज, आम्ही आलो आहे लोणावळ्याला आणि मागे आहे आमच्या मॅप्रो गार्डन. तन्मय गेला होता जरा वॉशरूमला. हे बघा 2 बाईक्स आमच्या. तर आता इथून पुढे जाऊयात. तर ॲक्च्युली आपण चाललो आहे कोरीगडला. आजचं राईडचं डेस्टिनेशन तोच आहे. सो ठीक आहे, भेटूया तुम्हाला सेटअपवरती.
कोराईगडला आम्ही आलो आहे. इथे बाईक पार्क केली आहे, इथे माझी बाईक पार्क केली आहे, इथे एक्सपल्स पार्क केली आहे आणि तिकडे लिहिले आहे कोराईगड पार्किंग पे अँड पार्क. व ते मग इकडून तुम्हाला असं पुढं जायचं आहे. ओके ठीक आहे, चला जाऊयात. ट्रेक चालू केलं आम्ही. इथं खडी चढाई आहे, नॉर्मल स्टेप्स पण नाही आहेत. नाही नाही बघतोय. नाही नाही चढा भाई चढा. चला थोडं असं कोयता बिता दाखवायचा का व्हिडिओ मध्ये? नाही भाई नाही, फॅमिली फ्रेंडली ब्लॉग. तसं काय होणार नाही, पण मग काय सांगता नाहीत ते. ते येईल नाही का, ते काय असतं सेन्सिटिव्ह कंटेंट. कसलं अलीकडे हेल्मेट लावलंय बॅगच्या स्ट्रॅपला. तन्मय समजाव जरा, काय आहे, काय काय टेक्निक आहे सांग. हेल्मेटच्या वायझरमध्ये हे लावलंय आणि हा एकदम कडक कडक चाललोय आणि इकडे हातात सही. आय थिंक तो वाला आहे, तिकडं वर चढायचं आहे. ओके व्ह्यू तर मस्त आहे. घेऊन जायचं ना, गाडीवर झोपलं. तर आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे एम बी व्हॅलीला येण्याचा. एम बी व्हॅलीला येण्याचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. म्हणजे टायगर पॉईंटच्या पुढे मी नाही आलो कधीच. ते व्हॅली रन पण होतं, तर आता तो रोड बाकीचे ब्लॉग. हां मस्त घाट आहे, येऊ शकतो. तामिनी तर आता बोर झालं, आता तामिनी नाही यायचं, नाही तर आई म्हणेल की जाऊच नकोस तू, परत परत काय करायचं तिकडे जाऊन. सो इकडं पण कॉर्नरिंग करायची असेल ना आपल्याला तर येऊ शकतो ना. की आता नेक्स्ट टाइम राईडला पण 2 नवीन लोकेशन आहे, तिथे जाऊ जरा. मग आता एम 8 लोकेशन आहेत बघायला गाडीवरच. 8 लोकेशन बघू ना. त्या लोकेशनला पोरं पाहिजे, दोघं तिघत माझ्या नाही. ही जरा मिड टर्म संपू दे मग जाऊ. 1 महिना भाई, 1 महिना काढायचं कसं तरी. आता अशा स्टेप्स आहेत तिथं, थोडं रॉक्स. या पाईपसून अजून पण पाणी नेतात वर गाड्यावर. या विचारू नका, सही. सकाळी स्टे ट्यून्ड, हळूहळू पोचतं वरती. आता त्याच्या स्टार्ट केलं थोडाच वेळ झाला. हां तेच. अरे मी आलेलो आपला टायगर पॉईंटला एकदा ड्यूकवरती, तर आय थिंक तो ब्लॉग नाही, तेव्हा नाही ब्लॉग बनवत होतो मी. मला वाटतं मग तेव्हा धुकं होतं. आज सकाळी काय होतं आपण आलो तर? नाही एवढं नव्हतं. आज ऊनच एवढं लेट उघडलंय. मी विचार करतोय आता निघेल सूर्य बाहेर, पण मग भरपूर टायमिंग नंतर निघाला. हां 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 मजा आली. पण अरे तो पॉईंट मस्त होता, जिथून सूर्य दिसतो एकदम टोकावरती नाही का, तो एकदम प्लेन एरिया, तो भारी होता. यो सिरिल भाई ब्लॉग देख रहे हो? ओके भाई. काय ते कामं असतील जरा, म्हणून नाही असं नसेल आलं. ओके असं दे. आता काय सिरिल भाई कुछ काम रहेंगे, ठीक है, नेक्स्ट टाइम आएंगे बस. मैं हूँ आपका शार्दुल पाटिल. सो आज हम दिखेंगे कि जंगली से जंगली झाड़ियों में कैसे बचा जा सकता है, कीड़े मकोड़े खा के या फिर चढ़ के. चलो मेरे साथ. बंदा हेलमेट लेके चल रहा है जंगल में.
इसमें तो लेना पड़ेगा, क्या कर सकते हैं, इधर तो हैंग नहीं कर सकते। पार्टी सगळी तिथं प्लेट दिली आहे. कोराईगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक. आम्ही आलतो ना पहिले तेव्हा इथं खळा होता मग. आता पायऱ्या चालू झाल्यात. हां, ऑफ रोडवाला रस्ता संपला आणि इथून पायऱ्या चालू झाल्यात. काय काय ऑफ रोड अरे सॉरी, ऑफ रोड रस्ता म्हणजे हा ते म्हणजे दगडांचा रस्ता थोडाफार हे झालं आहे, बंद झालं आहे आणि पायऱ्या सुरू झाल्यात, जे की आम्ही आता चालतोय. सो कोरीगड किल्ला आता जो त्याचा बेस होता, तिथे रूल्स अँड रेग्युलेशन्स लिहिलेत. रूल्स सगळ्यांनी पाळा. ब्ल्यूटूथ स्पीकरवरती कोणते पण गाणे प्ले करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे प्ले करा, ना की ते बाकीच्या लोकांसारखे कोण पण बॉलिवूडचे सॉंग्स प्ले करतोय, कधी कोण काय पण करतोय. नका करू असं. सो जागा शुद्ध आहे, शुद्धता ठेवा, हीच रिक्वेस्ट आहे. सो ठीक आहे, जे आहे ते सांगितलं आहे. असं पण आहे का कॉन्ट्रोवर्शियल बोललो आहे. फक्त ते ब्ल्यूटूथ स्पीकरवरती काय कोणते पण सॉंग्स प्ले नका करू. कल्चरल आणि महाराजांबद्दल सॉंग्स जे पण असेल ते प्ले करा तुम्ही, ही रिक्वेस्ट आहे. नाही केल्यास सक्त कारवाई होईल. ओके. इथं मंदिर आहे, गणेशजींचं मंदिर आहे आणि इथं गुफा. पहिल्या वेळी आलतो ना, नाव लिहित होतं. किती वर्षापूर्वी आला होता? 3. इथं लिहिले गणपती मंदिर. भेटलं पाहिजे असं गणपती मंदिर, पोरगीला काय करतील नाही, बायकांना बोलवलं, बायकांनी आणलं त्या पोरीला. गणपती बाप्पा मोरया. आपलं मारणं काय लागत नाही, गावकऱ्यांचा हात कसा खतरनाक असतो. न्यू फ्रेंड. बेबी, व्हॉट इज युअर नेम? सर चल ना तू. कसली थांबली रस्त्यामध्ये. चल ग बाई. गाईज गड बघा, हा आहे, हा गड आहे. दिसते हा तुम्हाला बाउंड्री, ही वाली बाउंड्री दिसते का? ही वाली बाउंड्री इकडे. इथं सीटिंग टाईप आहे थोडं, आणि हा असा रस्ता वरती चालला आहे गडाकडे, आणि गड आहे हा, ही बाउंड्री. दरवाजा आलाय, लिहिलंय गणेश दरवाजा, सांस्कृतिक कार्य विभाग. गडावर गाणे अलाउड नाहीये, तर कोणी गावकऱ्यांनी वैध फाईन बसेल. ओके, चला गाईड सर, तुम्ही आम्हाला सांगा. चला
आम्हाला टॅग कर. नक्कीच भाई, नक्कीच. काय नाव आहे channel? जे काही बाका आहेत आणि इथं बघाल तर इथं लिहिलं आहे की महादेव मंदिर महादेव मंदिर पाण्याचे तळे हा तळ आहे आणि त्याच्याच पॅरलल महादेवांचं मंदिर आहे. गड असा आहे म्हणजे सर्क्युलर आहे एकदम असा. आणि आलो इकडून आलो आम्ही वरती. आणि हे जे आहे इथं हे इन्स्ट्रक्शन्स आहे, जी पण गडाचे इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा गडाबद्दल जी पण माहिती आहे हे आहे इथं. आपण तळ जाऊन बघूयात कसा दिसतोय. हे आहे इथं महादेव मंदिर पाण्याचे तळे. हे आहे महादेव मंदिर. आणि इथं जर गेलो आपण तर पाण्याचं तळ येथे आपल्याला बघायला भेटतं आहे. आणि गडावरती कामं चालू आहेत कन्स्ट्रक्शनचे. सो ट्रॅक्टर आहे. हे सुंदर आहे पाण्याचं तळ. या आहेत त्या काळातल्या तोफ. या तोफ बघा, असे दृश्य तुम्ही बघू शकता इथे आहे. आणि येथे आहे भगवा झेंडा, ज्याच्यावरती आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे चित्र आहे ते प्रदर्शित केलं आहे. असं काही गड आहे बघा. सो ही गडाबद्दल दिलेली थोडीशी माहिती कशी वाटली कमेंट करा. आणि जर काही चुकलं असेल तर मेसेज करू शकता तुम्ही की काय समजा उच्चारण किंवा काही चुकलं असेल तर सांगू शकता तुम्ही. ओके, चढलो आहे. हा दृश्य बघा, हे दृश्य बघा. मित्रांनो, तिकडून आपण गडावरती येतो आणि तो आहे दरवाजा. तो असा इकडून मग मी आलोय. आता चाललोय पुढे. पुढे पण आहे ते टोक दिसतंय ते टोक. आता मग चालत चाललोय त्या टोकाकडं. जे टोक दिसतंय ते इथे, हे वाला टोक आहे. हे वाला टोक. जाऊया तिथं आपण. आता तुम्हाला जो व्ह्यू दाखवायचा आहे मला तो हा आहे. हा व्ह्यू आहे बाबा खाली. ही बघा व्हॅली रनची एअर स्ट्रिप, जिथे व्हीलीज ड्रॅग्स इव्हेंट्स होतात. सो कोराईगड या किल्ल्यावरून तुम्ही बघू शकता व्हॅली रन जिथे होतं त्याची एअर स्ट्रिप बघू शकता तुम्ही. म्हणजे ते एक एअर रनवे येतो
तिथे तो इव्हेंट होतो जिथे व्हीलीज, ड्रॅग रेसेस, स्टंटिंग, ड्रिफ्टिंग, अजून बरेच काय स्पोर्ट्स होतात. सो ते दृश्य तुम्ही किल्ल्यावरून बघू शकता. हे बघा समोरच आहे. हे दिसतं हे स्ट्रॅप, हे एक मिनटं. हो हो हां, तो जरी एकदम फ्लॅट ट्रॅक, तो बडा फ्लॅट ट्रॅक. सो मित्रांनो, आम्ही आता गडावरतून उतरतोय खाली. पायऱ्या झाल्यात उतरून, आता थोडासा कच्चा रस्ता आहे, मागं दिसतोय तुम्हाला. आता चाललोय पार्किंगकडं. थोडं बाकी आहे ना अजून, थोडं बाकी. झाडायला कमी आहे, पायऱ्याच आहेत पुढे सगळे. पण ऊन जेव्हा डोक्यावर येतं ना, ते पायऱ्या पण नको लेकर आहेत. नमस्कार. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, माझं नाव शार्दूल विजय पाटील आणि मी पुण्यातला राहणार आहे. तर जो आपण आत्ता जो ब्लॉग बघितलात, ज्याच्यावरती मी उल्लेख केला आहे की मी कोराईगडवरती फिरतोय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या व्हिडिओचा पार्ट जो की आहे किल्ल्याचा इतिहास. सो आज मी तुम्हाला तो सांगणार आहे. सो तुम्ही ऐका तो इतिहास. आणि माझं म्हणणं असं होतं की मी बघून सांगू. सो कारण काही चुकीचं बोललो किंवा काही वादविवाद होऊ शकतात लोकांमध्ये, कारण आपला इतिहास आहे तो. सो नीट शब्द वापरले पाहिजेत असं मला वाटतं. आणि काही चुका नाही व्हायला पाहिजे म्हणून मी बघून बोलतो आहे गुगलवरनं. हे बघा. सो सगळे ऐका. कोरीगड, इथे कोरीगड लिहिलं बघा गुगलवरती. कोरीगड इथं, पण कोराईगड आहे ते. तर ठीक आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला. आता तुम्ही जाणून घेणार आहात हा किल्ल्याचा इतिहास. तर चला जाणून घेऊ या किल्ल्याच्या मागे काय कहाणी आहेत आणि काय इतिहास आहेत, ते मी तुम्हाला गुगलच्या माध्यमातून सांगणार आहे. माझे असे प्रयत्न आहेत की काही चुका नाही झाल्या पाहिजेत, म्हणून मी गुगलवरती वही वाचून माहिती तुम्हाला सांगतो आहे. सो चला पुढे निघूयात आपण. नाव कोरीगड, उंची 1010 मीटर, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी, ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत, जवळचे गाव आंबवणे, सध्याची व्यवस्था चांगली. पुढील आहे इतिहास. 11 मार्च 1818 रोजी कर्नल प्रार्थने या किल्ल्यावर चढाई केली. 3 दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारू कोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारू कोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली. कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3050 फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखिरी तटबंदी आहे. कर्नाळा, मणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोणा, तोरणा, मुळशीच्या जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो. गडावर जाण्याच्या वाटा. गडावर जायचे 2 मार्ग आहेत. उगवटीकडची राजवाट
सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घडीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुगई गृहा व श्री गणेशाची मूर्ती आहे. थोडे वर चढाई केल्यास प्रवेशद्वाराला नवीन लाकडी दरवाजा लावला आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर 2 तोफा दिसतात. लोणावळ्यापासून 25 किलोमीटरवर शहापूरला खाजगी वाहने जाता येते. सो मित्रांनो, हीच काही माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. तर माहिती देण्याचं कारण हेच की आपण असं म्हणतो, म्हणजे गडावरती जे पण सेवक आहेत किंवा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, ते पण काही लोक म्हणत होते की काय तुम्ही ट्रेकला येता, टाईमपास करता, असं म्हणतात. म्हणजे काही लोक म्हणत होते, गडावरचे लोक म्हणत होते. ट्रेक करायला आपण नाही जात, तिथे इतिहास ऐकून घ्यायला, समजून घ्यायला, कसे त्या काळी गोष्टी व्हायच्या, अजून बरंच काही. सो आत्ताचं असं नाही की फक्त ट्रेक करायचं आहे म्हणून फोटो व्हिडिओ काढतो आपण, पण हे खूप गरजेचं आहे की इतिहास माहिती असला पाहिजे, त्याची हिस्ट्री काय आहे. तर म्हणून काही कॉन्ट्रोवर्सी किंवा काही भांडणं तंडणं नको व्हावी म्हणून मी जी माहिती आहे ती बघून सांगितली. कारण काही चुकता कामा नाही. लोक म्हणतील का बघून सांगितली, माहिती पाहिजे होती तुला. ठीक आहे, आम्ही नवीन जनरेशन आहे, आम्हाला नाही माहिती, चुकलं. तर मला योग्य वाटलं की मी बघून माहिती सांगतो. म्हणजे प्रत्येक आता जेव्हा पण गडावरती जाऊ किंवा मी घरी आल्यावरती असा कॅमेरा ऑन करून मग मी सांगेल बघून की गडाची माहिती, इतिहास. अजून आय थिंक गुगलने खूप कमी इतिहास सांगितला, अजून तो भरपूर असेल. सो हीच माझी विनंती आहे की काही भांडण नको व्हावेत व्हिडिओद्वारे, कारण या खूप सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत. कारण कसं आहे, खूप महत्त्वाचा इतिहास आहे. तिकडे शब्द अदलाबदली किंवा चुकीचं काय बोललं तर माझ्या घरी तर लोक येतील की काय रे, का चुकीचं बोललास महाराजांबद्दल, व्हिडिओ डिलीट कर, असं तसं होऊ शकतं, सांगता नाहीत. खरं तर एवढे ब्लॉग्स माझे व्हायरल नाही होत, पण तरी पण नाही झाले तरी पण मी बरोबर बोलायला पाहिजे, ते पण माझं काम आहे. पण नको व्हावं, कशाला, बघून सांगतोय ठीक आहे, पण मग चुकीचं बोलत नाही आहे असं. म्हणून हाच माझा मेसेज होता की काही कॉन्ट्रोवर्सी नको व्हायला की चुकीचं बोललास तू, व्हिडिओ डिलीट कर, किंवा मारहाण किंवा घरपर्यंत आलं तर वाईट वाटेल. पण मला नाही असं वाटतं मी काय वाईट बोललो आहे. सो हा माझा पहिला व्हिडिओ होता. कारण मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही हिस्ट्री सांगता महाराजांबद्दल किंवा कोणती हिस्टॉरिकल गोष्ट बोलता तर नीट बोलली पाहिजे आणि जी करेक्ट आहे तीच बोलायची असते. त्याच्यामध्ये चुका झाल्यावरती लोकांना वाईट वाटतं, कारण जी आहे तुम्ही ते दुसरी सोडूनच बोलताय, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतात व्हिडिओला पण आणि तुम्हाला पण. भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. मी विश्रांती घेतो. माझं नाव शार्दूल विजय पाटील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.